अमेरिका आणि इराण यांच्यात नियोजित चर्चेपूर्वीच तणाव वाढलाय। अमेरिकेनं 10 कलमी प्रस्तावातील 3 महत्त्वाच्या अटींचं उल्लंघन केल्याचा दावा इराणने केलाय। इराणच्या मते अमेरिकेनं करारातील महत्त्वाच्या तरतुदी पायदळी तोडवल्यात। यात प्रामुख्यानं लेबनॉनमधील तात्काळ युद्धविरामाच्या अटीचं पालन न करणं, इराणच्या हवाई हद्दीत घुसखोरी करणाऱ्या ड्रोनचा शिरकाव आणि इराणच्या युरेनियम संवर्धनाच्या अधिकाराला दिलेला नकार या गोष्टींचा समावेश आहे। अमेरिकेनं नेहमीच दिलेली आश्वासनं पाळलेली नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दल अविश्वासाची भावना आहे, असं इराणनं आपल्या निवेदनात म्हटलं। सतीश ढगे लेफ्टनंट कर्नल आपल्या सोबत आहेत, निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे। सतीशजी, सीज फायर एकीकडे आहे, पाकिस्तानमधल्या इस्लामाबादेत आता चर्चा होणार आहे उद्या, या पार्श्वभूमीवरती अजून अविश्वासाचं वातावरण आहे, मनात अविश्वास, चर्चेच्या टेबलवर मात्र कागदोपत्री चर्चा करायची, कसं होणार हे शांतता? नक्कीच प्रसन्न, मुळातच आतापर्यंत आपण जर इतिहास पाहिला तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका विश्वासघाती आहे हे वेळोवेळी आपल्याला त्या ठिकाणी दिसलेलं आहे। आणि इराणनं सुद्धा तो अनुभव घेतलेला आहे की 2018 मध्ये याच डोनाल्ड ट्रम्पनं JCPOA म्हणजे थोडक्यात जे न्यूक्लिअर डील होतं त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। जून 2025 ला हल्ला केला, त्याच्या 9 महिन्यामध्येच पुन्हा एकदा जे आहे इराणवर त्या ठिकाणी हल्ला केला। आणि इनफॅक्ट या 28 फेब्रुवारीला हल्ला करण्याच्या आधी सुद्धा एक दिवस अगोदर जिनिव्हा टॉक्स त्या ठिकाणी होत होते, त्यामुळे अविश्वासाचं तर वातावरण त्या ठिकाणी आहेच आहे। आणि मुळात सध्याचा जो मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, 2 महत्वाचे स्टेक होल्डर ते म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सो कॉल्ड शस्त्रसंधी त्या ठिकाणी झाली, पण इस्रायल असेल, अरब राष्ट्र असेल यांना कुठेही विश्वासात न घेता जर अशा प्रकारची शस्त्रसंधी होत असेल तर ती तकलादूच त्या ठिकाणी राहणार होती। इस्लामाबाद जरी त्या ठिकाणी प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही मध्यस्थ आहे, आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, भूराजकीयदृष्ट्या त्याची अवकात नाहीये, त्याची कुवत नाहीये की खरोखरच मध्यस्थ म्हणून तो त्या ठिकाणी भूमिका अदा करू शकेल। मध्यस्थ म्हणून भूमिका अदा करायची असेल तर तुमच्याकडे क्रेडिबिलिटी हवी, जी पाकिस्तानकडे नाही। म्हणून मला वाटतं की खरोखरच हा स्वल्पविरामच राहणार आहे, खरोखर 14 दिवस सुद्धा हा स्वल्पविराम टिकेल का आपल्याला बघावं लागेल ढगेजी। आणि त्यासाठी अमेरिकेकडनं, इराणकडनं, प्रामुख्यानं अमेरिकेकडून आणि इस्रायलकडून सुद्धा नवे हल्ले नाहीत आणि विश्वासाचं वातावरण तयार करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडावी लागेल। धन्यवाद ढगेजी, आपण दिलेल्या सविस्तर विश्लेषण।